नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी ही जीवाची काळजी घेत आहे. त्याचबरोबर आता दीपकची पुन्हा एंट्री होणार आहे. दीपक हा पुन्हा आलेला आहे आणि तो म्हणत आहे की नंदिनी, काहीही झालं तरी तू फक्त आणि फक्त माझी होती. तुझं दुसरं कोणासोबत लग्न झालं असलं तरीही तुझ्यावरती फक्त आणि फक्त माझा हक्क आहे, असं दीपक म्हणत आहे. तर इकडे काव्या आणि पार्थ दोघंही निघालेले असतात आणि तेव्हा पार्थच्या समोर जीवाच्या तोंडून आता काव्य आणि त्याच्या नात्याचं सत्य येणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर नंदिनी ही जीवाची रात्रभर काळजी घेत असते. काही केल्या जीवाचा ताप काही उतरत नसतो. मग नंदिनी मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या जीवाच्या डोक्यावर ठेवत असते आणि रात्रभर त्याची काळजी घेत असते. जीवाला खूप ताप भरलेला होता आणि नंदिनीचा पण जीव कासावीस होत असतो. जीवाची अवस्था वाईट झालेली असते, तिला काळजी वाटत असते आणि नंदिनी अगदी काळजी घेत असते त्याची. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जीवा रात्रभर त्याच कंडिशनमध्ये असतो. ताप थोडासा कमी आला त्यानंतर मग नंदिनी आता झोपी जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या आंघोळ करून आलेली असते, पण तिच्या डोक्यातून जीवाचे विचार काही केले जात नसतात. तिच्या डोक्यात फक्त एवढंच असतं की जीवा कसा असेल, बरा असेल का तो, मी पहाटे जाऊन बघून यायला पाहिजे होतं का, आणि मी का गेली नाही, असे अनेक प्रश्न इकडे काव्याच्या समोर उभे असतात. काव्या म्हणत असते की काय चाललंय हे सगळं, मी एवढी हतबल का होते, म्हणजे नक्की काय झालंय, हे सगळं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र पार्थ तिच्याकडे पाहत असतो, कारण काव्याचे हे विचार चालू असतात. पार्थला कळत असतं की काव्याला काहीतरी झालेलं आहे. काव्या जीवाला भेटायला म्हणजे जीवाला बघायला दारापर्यंत गेलेली असते आणि तिथून माघारी येते. काव्या मात्र विचार करत असते की हे सगळं काय आहे, मी कसं हँडल करू, तिला कळत नसतं. आणि त्याचबरोबर तिने पार्थ निघालेला असतो. पार्थ म्हणत असतो की काव्या, तुमचं आवरून झालं की ब्रेकफास्टसाठी खाली या. तेव्हा काव्या हो म्हणते. ती विचारत असते, पार्थ तिला विचारतो काय झालंय, म्हणजे काही टेन्शन आहे का. तेव्हा काव्या म्हणते की पार्थ, जाता जाता जीवाची तब्येत कशी बघाल का तुम्ही, कारण काल रात्री खूप बरं नव्हतं ना, ताप खूप होता. तेव्हा पार्थ म्हणतो की हो. आता काव्या एवढी नॉर्मल बोलते हे बघून पार्थला धक्काच बसलेला असतो. आणि मग काव्याला पार्थ म्हणू लागतो की हे बघा, काही झालं तरी थोडंसं ना घरातल्यांशी नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करा, मग सगळं व्यवस्थित होईल, असं पार्थचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की काव्या आणि पार्थ दोघंही बोलत असतात आणि पार्थने काव्याला समजून सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही थोडं नॉर्मल राहा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, हँडल करता येतील, असं पार्थचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे पार्थ काव्याला समजवतो आणि तिथून जातो. तो जाता जाता आता नंदिनीकडे म्हणजे जीवा आणि नंदिनीच्या रूमकडे आलेला असतो. जीवा दरवाजा उघडतो, पाहतो तर जीवा झोपलेला असतो आणि तिथेच टेकून बसलेली असते ती नंदिनी आणि तीही तशीच झोपी गेलेली असते. मग हा तिथं आलेला असतो आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की तो जात असतो. त्याला थोडंसं वाईट वाटत असतं, कारण नंदिनी ही जीवाच्या उशाशी बसून आहे, तशी झोपून आहे, बसून आहे, झोपलेली आहे. आणि मग तेवढ्यातच पार्थचा फोन असतो. पार्थचा फोन वाजला की मग नंदिनी आहे ती जागी होते आणि ती म्हणते काय झालं, काय हवं होतं का. तेव्हा पार्थ म्हणतो सॉरी नाही, झोपमोड झाली ना. तेव्हा नंदिनी म्हणते नाही नाही, उठणारच होते मी. मग तो विचारतो जीवा कसा आहे. तेव्हा नंदिनी सांगते की रात्रभर खूप ताप होता, आत्ता कमी झालं, आत्ता डोळा लागलेला आहे. तेव्हा पार्थ म्हणतो की ठीक आहे, काळजी घ्या जीवाची, असं तो सांगतो आणि तिथून जायला निघतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जीवा झोपी गेलेला असतो. आता नंदिनी आवरायला घेते. रात्रभर ती जागी असते. इकडे काव्या किचनमध्ये आलेली असते. मानिनीला तर नवल वाटलेलं असतं. चक्क काव्या किचनमध्ये आली, ह्या गोष्टीचं नवल मानिनीला वाटलेलं असतं. मग काव्या तिथं भांडं घेते आणि ती शोधाशोध करत असते. मानिनी तिला विचारते काय हवं आहे का. तेव्हा काव्या म्हणत असते की हे भांडं घेऊ का, कॉफी बनवायची आहे. तेव्हा मानिनी सांगते की हो चालेल. आणि मग मानिनीनं तिला सांगितलेलं असतं की चालेल, ते भांडं घेतलं तर. मग काव्याने आता कॉफी बनवायला घेतलेली असते. काव्या कॉफी बनवत असते, मानिनी पाहत असते. मग काव्याला मानिनी विचारते साखर हवी आहे का. तेव्हा काव्या म्हणते की नाही नको. तेव्हा मानिनी म्हणते नाही विचारलं. बरं. त्यावेळेस काव्या विचारते मानिनी काकू, हे कोणाकडे घेऊन चाललाय का तुम्ही. तेव्हा मानिनी सांगते की हो, जीवा आणि नंदिनीकडे चालले आहे. अगं रात्रभर त्यांनी काही खाल्लं नाही आहे, त्याचबरोबर रात्रभर जीवाला ताप होता
आणि ते दोघंही जागेच होते, म्हणून त्यांच्यासाठी घेऊन चाललेली आहे. हे ऐकल्यानंतर काव्या म्हणते की काही हरकत नसेल तर मी घेऊन जाऊ का हे सगळं. तेव्हा इकडे मानिनीला तर धक्का बसलेला असतो, कारण काहीही झालं तरीही आजपर्यंत घरात आल्यापासून काव्या कधीच बोललेली नव्हती किंवा काव्याने कधीच काम करण्याचं विचारलंच नव्हतं किंवा नॉर्मल ती कधी कोणाशी बोललेली नव्हती. तेव्हा मानिनी म्हणते काहीच हरकत नाही आहे, चालेल तू घेऊन जा हे सगळं, असं म्हणत तिने काव्याकडे ट्रे दिलेला असतो. मानिनीला बरं वाटत असतं, फायनली कुठंतरी काव्या या घरात रुळते ही गोष्ट समोर आलेली असते. आता काव्या ब्रेकफास्ट आणि ज्यूस हे सगळं घेऊन आता नंदिनी आणि जीवा यांच्या रूममध्ये येते. जीवा झोपलेला असतो. काव्या जीवाकडे पाहत असते. तिचा जीव कासावीस होत असतो. तिला वाईट वाटत असतं. जीवा, मी काही करू शकले नाही रे, खूप हातबल होते. कालपासून मला तुला भेटायला यायचं होतं. तुझी अवस्था काय झाली हे मला माहिती आहे. हे सगळं कशामुळे झालं हेही मला माहिती आहे, असं काव्याचं बोलणं सुरू झालेलं असतं आणि काव्या बोलत असते. त्यासोबतच इकडे काव्या म्हणत असते की आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हँडल कराव्या लागणार आहेत. तेवढ्यात नंदिनी तिथं आवरून येते आणि म्हणते, अरे तू घेऊन आलीस का, मी येणारच होते खाली, यांच्यासाठी नाश्ता आणायचा होता ना मला. हे सगळं नंदिनी बोलत असते आणि मग नंदिनी काव्याच्या हातून ती नाश्त्याचा ट्रे घेते आणि जीवाला देऊ लागते. खरं तर काव्याला ही गोष्ट आवडलेली नसते. काव्याला असं वाटत असतं की मी नाश्ता माझ्या स्वतःच्या हाताने भरवावा, असं तिचं म्हणणं असतं आणि त्यासाठी तिने तिथं थांबलेली असते. पण नंदिनी येते. नंदिनी तो ट्रे घेते, जीवाला तो ज्यूस देते आणि मग जीवाला ज्यूस घ्यायला सांगते. आता बरं वाटतंय का असं विचारते. तेवढ्यातच काव्याही तिथं असते. काव्या मग जीवाला विचारते, बरं वाटतंय का. तेव्हा नंदिनीला तो नीट सांगतो. परंतु जेव्हा या सर्व गोष्टी चालू असतात तेव्हा काव्या विचारते. काव्याला मात्र जीवा अगदी तोडून बोलतो. तो म्हणतो की ठीक आहे, मी म्हणजे मला काय झालेलं नाही आहे, ठीक आहे, असं त्याचं म्हणणं असतं. काव्या मात्र कासावीस होते आणि मग नंदिनी सांगू लागते, अगं कसलं बरं आणि काय, रात्रभर ताप काही केल्या कमीच होत नव्हता त्यांचा, रात्रभर ताप होता. मग तुला जसं आजारी असल्यावर मी थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवते की नाही, तशा रात्रभर त्यांच्या डोक्यावर पट्ट्या ठेवलेत, तेव्हा कुठं आता सकाळी ताप उतरलाय, असं नंदिनी सांगत असते. काव्या जेव्हा हे ऐकते तेव्हा काव्याला राग येतो. म्हणजे नंदिनीने काळजी घेतली आणि नंदिनी रात्रभर जीवाच्या शेजारी बसून होती, ही गोष्ट काव्याला सहनच होत नाही. काव्याला खूप राग आलेला असतो. नंदिनी म्हणते, अगं काव्या काय झालं. तेव्हा नंदिनी बोलत असते आणि जीवाला म्हणत असते की आपण ना उद्या नंतर जाऊया आईबाबांकडे, आत्ता जाणं काही एवढं गरजेचं नाही. हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र नंदिनी तसं म्हटल्यावर जीवा म्हणतो की ठीक आहे. पण काव्या मात्र लगेच बोलायला सुरुवात करते. काव्या म्हणते की मी जाऊन येईन, कुठेही जायची काही गरज नाही आहे, आराम कर, असं ती सांगत असते. आणि तेव्हाच इकडे काव्या तिथून निघालेली असते. नंदिनी म्हणते, मग कधी जाणार आहेस तू. काव्या म्हणते, हो आत्ताच, हे काय निघाले, असं म्हणत तोऱ्यातच तिथून निघून जाते आणि तिची चिडचिड वाढत चाललेली असते. तिला राग येत असतो. तिला ह्या गोष्टी सहन होत नसतात आणि ती स्वतःला त्रास करून घेत असते. इकडे नंदिनी आणि जीवा पाहत असतात. पण जीवाला चांगलंच माहिती असतं की हे सगळं कशामुळं होतं आहे, या सगळ्याला जबाबदार कोण आहे, या सगळ्या गोष्टी कोणामुळे झालेल्या आहेत, हे सगळं जीवाला माहिती असतं. या सगळ्या गोष्टींच्या मागे काय कारण आहे, एवढी चिडचिड करण्यामागं काय कारण आहे, हे सगळं जीवाला माहिती झालेलं असतं. त्यानंतर नंदिनी विचार करत असते. काव्या तावातावातच खाली येते आणि जिन्यातच ती पार्थला धडकते आणि वरून पार्थला चोरडू लागते, तुम्हाला बघून चालायचं कळत नाही आहे का, हे सगळं काय चाललंय तुम्हाला कळत नाही आहे का, असं म्हणत पार्थवर आरडाओरडा सुरू करते. तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो की हो ठीक आहे ना. तेव्हा त्याच्या दोघांची टक्कर लागलेली असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो की हे काय, सॉरी म्हणतो तो, तरीही ही ऐकायलाच तयार नसते. हिचं मात्र वेगळंच सुरू असतं. तिचा तोराच वेगळा असतो, कारण तिला कोणाशीच जमवून घ्यायचं नसतं, कोणाशीच नीट वागायचं नसतं. या सर्व गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र आता काव्या चिडचिड करत असते. मग पार्थ तिच्याकडे पाहत असतो आणि पार्थ म्हणत असतो की एवढं काय, असं म्हणत पार्थ तिला बोलत असतो आणि त्यासोबतच काव्या म्हणत असते ठीक आहे. आणि मग ती तोंडातच पुटपुटते की हा कॅबवाला ना कधीच ऐकत नाही आहे, कधीच वेळेवर येत नाही आहे, ह्या कॅबवाल्यांचं काय चाललं आहे ना मला कळतच नाही आहे, असं ती बोलत असते आणि त्यासोबतच तिची चिडचिड चालूच असते. तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्हाला कुठे जायचं आहे का, सोडू का तुम्हाला कुठे. तेव्हा लगेचच काव्या म्हणते, नको आहे मला, मी मागितलं आहे का, मला जायचं आहे म्हणून सांगितलं आहे का कुठं, मग मला कुठेही सोडायची गरज नाही, माझी मी जाईल आणि माझी मी तयार आहे.
आणि पार्थ चांगल्या भावनेने तिच्याशी बोलत असतो, पण हिचा तोरा मात्र वाढतच असतो. तिला काही अजिबात सहनच होत नसतं. तिचं म्हणणंच असं असतं की का तुम्ही मला विचारूच नका ना, मला कुठं जायचं आहे, काय करायचं आहे ते माझे मी ठरवेल, असं काव्याचं म्हणणं असतं. आणि ती त्याच पद्धतीनं बोलत असते. परंतु पार्थ तिला म्हणत असतो, हां एक सांगायचं राहिलं तुम्हाला, अहो ते शिंग येतील ना, आणि ते कसं दिसेल, कसं एकदा डोकं आपटलं की असं म्हणतात शिंग येतात, मग ते डोकं आहे ना 2 वेळा आपटलं पाहिजे, असं पार्थ तिला बोलत असतो. तेव्हा काव्या म्हणतात, ते असते काय बोलताय तुम्ही हे सगळं, नाही या घरातल्या काही माणसांना अद्दल घडवण्यासाठी शिंग चांगलीच आहेत. पार्थ म्हणतो, पण मला नको आहेत ना शिंग, कसं दिसेल ते, असं पार्थचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे काव्या मात्र पाहत असते. आणि मग काव्याची चिडचिड चालू असते. काव्याचं असं म्हणणं असतं की मी तुम्हाला विचारलेलंच नाही आहे, त्यामुळं तुम्ही मला काही बोलूच नका, असं काव्याचं म्हणणं असतं. आणि काव्या जायला निघत असते. काव्या जात असते, ती कॅब काही तिची बुक होत नसते. पार्थ तिला विचारतो आणि मग जाता जाता पार्थ म्हणतो कॅबवाल्यांचा स्ट्राईक आहे. तेव्हा म्हणते काय, आता इकडे राग आलेला असतो तो काव्याला. काव्याचं असं म्हणणं असतं कॅबवाल्यांचा स्ट्राईक आहे, पण का, आज का स्ट्राईक आहे. तेव्हा तो म्हणतो मला नाही माहिती, फक्त त्यांचं स्ट्राईक आहे एवढंच मला माहिती आहे. तेव्हा मात्र काव्या म्हणू लागते, काय सांगताय तुम्ही हे सगळं. तेव्हा पार सांगतो की हो. मग काव्या म्हणते की मला सोडल का इबाबांकडे, तिथं जायचं आहे. तेव्हा पार्थ म्हणतो की चालेल. आणि पार्थ मनातल्या मनात बोलत असतो, अगदी पुटपुटत असतो. आणि तेव्हा मात्र काव्या म्हणत असते, काय म्हणाला तुम्ही. तेव्हा पार्थ म्हणतो, काही नाही, मी फक्त एवढंच म्हणालो की जरा लवकर या, कसं आहे मला ऑफिसला जायचं, लेट होतं आहे ना, असं म्हणत तो फाईल घेऊन निघालेला असतो. आणि तो म्हणतो की कसं आहे, मी आर्किटेक्चर आहे ना, मला कसं माहीत असणार ना त्यांचं स्ट्राईक काय, कॅब ड्रायव्हर असतं तर सांगितलं असतं, असं तो बोलत असतो. इकडे पार्थ काव्याला सांगतो की जा पटकन आणि घेऊन या तुमची बॅग, असं त्याने सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे काव्य आता निघणार असते. पार्थ गालातल्या गालात हसत असतो, त्याला भारी वाटत असतं. म्हणजे हे जे चाललेलं असतं काव्याचं वागणं, काव्याने कधी नॉर्मल राहायचंच ठरवलेलं नाही आहे. कारण काही वेळापूर्वी नॉर्मल असणारी काव्या पुन्हा अगदी अशी भडकलेली असते. ते पाहून मात्र पार्थला कळतच नाही आहे की ही नक्की आहे कशी. इकडे काव्या पर्स घेऊन येते आणि तेवढ्यातच तिथे एंट्री होते, ती म्हणजे रम्या आणि वसवत्तेची. झालं, आता गोंधळ घालायला काही पर्यायच नसतो. म्हणजे ह्यांचा गोंधळ सुरू होणार हे पारच्या लक्षात आलेलं असतं. आणि वसुहत्या पण जराही ऐकायला तयार नसते. त्यांचं मात्र सुरू झालेलं असतं. त्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता कुठं निघाला, जोडीने कुठं चाललाय. तेव्हा पार्थ म्हणतो, मी ऑफिसला चाललो आहे. आणि काव्या सांगते की मी आईबाबांना भेटायला चाललेली आहे. हे सगळं बोलणं चालू असतं. आणि तेव्हाच इकडे वसुहत्या म्हणत असते की पण एक पद्धत असती का नसती, घरच्या सुनेने घरातल्या मोठ्या वडीलधाऱ्यांना ची परवानगी घ्यावी आणि मग माहेरी जावं. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते, अगं आई जाऊ दे ना, तिची आईची तब्येत ठीक नव्हती ना, तू असं काय बोलतेस, असं रम्या बोलू लागते. तेव्हा मात्र इकडे वसू म्हणत असते की हो बरोबर आहे, पण हिला कळतच नाही आहे तेवढे संस्कारच हिच्यावरती झालेले नाही आहेत ना. हे सगळं वसुंधरा बोलत असते, मोठमोठ्याने ओरडून बोलत असते. आता काव्याला मात्र हे बोलणं अजिबात सहन होत नसतं. काव्याला मात्र खूप राग येत असतो, काव्याची चिडचिड सुरू झालेली असते. काव्याचं म्हणणं असतं की तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा. माझी मी चालली आहे ना आईबाबांकडे आणि मी काव्य आहे. काव्या मनाला वाटेल ते करत असते, काव्या कोणाला काही विचारत नसते, असं स्पष्टपणे ती सांगत असते. आणि मग वसुंधराला खूप राग येतो. आणि काव्य त्यानंतर पुढचं वाक्य बोलते, ती म्हणजे तुम्हाला काही कामं नसतात का हो? काळी मांजर बनून सगळ्यांच्या रस्त्यात आडवं जायचं, असं काव्य बोलते. आणि अगदी खरं बोलते, कारण वसुंधरा तेच करत आहे. काव्य आणि नंदिनीच्या आयुष्यात फक्त ढवळाढवळ करायची, यापेक्षा वेगळं काहीही वसूला जमत नसतं. आणि रम्या मग वसुंधराला थांबवते. आणि मग पार्थ ओरडण्याची ॲक्टिंग करत असतो. पार्थ म्हणत असतो, काव्या या घरात असं चालणार नाही, आत्याशी असं बोलायचं नाही. तेव्हा वसू म्हणते की बाद झाला पार्थ, काय माझी बाजू घेऊन तिच्याशी बोलल्याचं, तिच्यावर ओरडण्याचं जे नाटक करतोय ना, करू नकोस ते. म्हणजे वसू आत्याला कळलेलं असतं. ह्या दोघींची एवढी भांडणं वाढलेली असतात. इकडे पार्थ काव्याला समजवतो, रम्या वसुंधराला समजवते, पण ह्या दोघीजणी काही ऐकायला तयार नसतात. तेव्हा काव्या म्हणत असते की बाजूला व्हा. तेव्हा रम्या म्हणते की मी येऊ का तुझ्यासोबत आईकडे. तेव्हा काव्या म्हणते त्याची काही गरज नाही आहे, माझी मी समर्थ आहे जायला, आणि माझी मी चालली आहे ना, तुम्ही मध्ये वळू नका, असं ती सांगत असते. त्यासोबतच आता ती जायला निघते. आणि तेव्हा वसुंधरा म्हणत असते की तुला लय पुळका आहे ना तिचा, तू तिच्याशी गोड बोलत होती आणि तिच्यासमोर मला काय बोलत होती की तू काय मागं लागते म्हणून, तू असं का करत होती, असं वसुंधरा काळ रम्याला बोलत असते.
रम्या म्हणत असते, काही तुला कळतंय का? आपल्या फायद्याच असणार आहे ना, तिच्याशी मैत्री करायची आहे ना मला, मग तिच्याशी चांगलं वागायला नको का? तरच ती माझ्याशी मैत्री करू शकेल ना. तुझ्या लक्षात येतंय का? तेव्हा वसुंधरा म्हणते, हिच्याशी मैत्री? तुला कळतंय का तू काय बोलतीये? डोक्यावर पडलीस का? मैत्री करण्याच्या लायकीची आहे का ती? तेव्हा मात्र इकडे रम्या म्हणत असते की आई, कसं आहे माहिती आहे का तुला, आत्ता काही नाही आहे, नंतर या सगळ्या गोष्टींचा बदला घेणार आहे मी. अगदी सगळ्या गोष्टींचा. तिनं आत्तापर्यंत आपल्याशी जे वागली, आपल्याशी जे अपमानित केले ना, त्या प्रत्येक गोष्टीचा मी बदला घेणार आहे. इकडे आता ते निघालेले असतात. पार्थ एका मिठाईच्या दुकानात गेलेला असतो, कारण घरी जायचं आहे तर आपण काहीतरी घेऊन गेलं पाहिजे असं पार्थला वाटत असतं. म्हणून पार्थ दुकानात गेलेला असतो. तेव्हा काव्या गाडीत बसलेली असते. काव्याचा थाटच वेगळा असतो. काव्या बॅकसीटवरती बसलेली असते आणि पार्थ गाडी चालवत असतो. त्यानंतर पार्थ तिला म्हणत असतो की कसं आहे, हे माझं आणि जीवाच्या आवडीचं दुकान आहे, इथे चांगली मिठाई मिळते, म्हणलं तुमच्या घरी जायचं आहे तर घेऊन जाऊया, म्हणून रसमलाई आणि खस्ता कचोरी आणलेली आहे. तेव्हा काव्या म्हणत असते की बाबा गोड खात नाहीत, आईला बाहेरचं खायचं नाही आहे, मग हे काय आणलं तुम्ही? तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, बाबा गोड खात नाही आहेत तर बाबा खस्ता कचोरी खातील आणि आरुषी जी आहे ना ती खाईल रसमलाई. आणि मला कसं सवय आहे ना, कोणाच्या घरी जाताना तसंच मी जात नाही आहे, म्हणून हे सगळं घेऊन आलेलो आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की पार्थ शांतपणे बोलत असतो आणि मग काव्या म्हणते, तुम्हाला उशीर होत असेल ना, मगाशी तुम्ही मला म्हणाला होता. तेव्हा पार्थ म्हणतो की हो, खरंच उशीर होतोय, जहागीरदार काकांना मी फोन करून कळवेल, मग गोष्टी क्लिअर होतील. पण पार्थ म्हणत असतो, काल रात्री फोन डिस्चार्ज झालेला होता आणि मी तो चार्ज करायचा विसरलेलो आहे. इकडे आता नंदिनी निघालेली असते. नंदिनी सांगत असते की जीवाला नाश्ता वगैरे दिलेला आहे, जीवाची तब्येत आता ठीक आहे, मी आनंद निवासला जाऊन येते. तेव्हा मानिनी म्हणते, हो ना, खरंच तू आनंद निवासला जाते, तुझं काम सुरू केलेलं आहे ना, ते बरं केलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे नंदिनी म्हणत असते की हो, आणि म्हणून तर मी लग्नाआधी पार्थला सांगितलं होतं मला आनंद निवासला काम करायचं आहे. तेवढ्यातच वसुंधरा तिथे येते आणि मग वसुंधरा आता मध्ये तोंड खूप असते आणि बोलायला सुरुवात करते. अगं नंदिनी, तू विसरतेस का, तुझं लग्न पार्थशी नाही जीवाशी झालेलं आहे, आणि मग तुझं हे प्रत्येक वेळेस काय असतं गं, म्हणजे पार्थच्या बऱ्याच गोष्टी तुझ्या लक्षात राहतात, जीवाच्या बाबतीतलं काय, असं म्हणत ती बोलायला सुरुवात करते. नंदिनीला मात्र वाईट वाटलेलं असतं, कारण अगदी वसुंधरा तोंडावरती बोललेली असते, ही गोष्ट नंदिनीला काही सहन झालेली नसते. तेव्हा मानिनी म्हणते की अगं नंदिनी, तू जा आनंद निवासला, मी आहे इथं आणि होईल सगळं व्यवस्थित, काळजी नको करू, असं ती बोलत असते. ती जायला निघालेली असते. तेव्हा वसुंधरा म्हणत असते की मानिनी, तुला कळतंय का तू काय करतेस ते, सुनांना एवढं डोक्यावर नको ठेवत जाऊ, डोक्यावर मिऱ्या वाटतील त्या. तेव्हा नंदिनी तिथे येते आणि म्हणते की वसवत्या, कसं आहे माहिती आहे का, वाटलं तर खोबरंच वाटेल, मिऱ्या काही नाही वाटणार, आणि त्या खोबऱ्याच्या सुरेख अशा गोड नारळाच्या वड्या बनवेल, तुम्हाला पण देईला खायला. आणि मग तिने हात पकडलेला असतो. तेव्हा नंदिनी तिथे येते आणि म्हणू लागते, मी काय तुमच्यावरती ओरडणार नाही या काव्यासारखं, असं म्हणत गोड बोलत असते. पण गोड बोलून चालूतनं जोडा कसा मारायचा हे मात्र नंदिनीला चांगलंच माहिती असतं. नंदिनीने चांगलीच वाट लावायला घेतलेली असते आणि मानिनी मात्र पाहत असते. मानिनीला माहीत असतं की नंदिनी कशा पद्धतीनं हँडल करणार आहे, आणि मानिनी हसत असते आणि नंदिनी जायला निघते. नंदिनी घरातून निघत असते, रिक्षात असते न तर तिला त्या आनंद निवासमधल्या काकूंचा फोन आलेला असतो आणि त्या बोलत असतात, अगं पहिल्यांदाच येते ना लग्नानंतर, तेव्हा काही घेऊन येतेस का, असं विचारणं सुरू असतं. तेव्हा नंदिनी म्हणते की हो हो, आणते मी काकू, येताना मी मिठाई घेऊन येईल, पेढेच घेऊन येईल. आणि तेवढ्यातच कट मारून एक टू व्हीलरवाला जातो, त्याच्या डोक्याला हेल्मेट असतं आणि नंदिनीकडे तो पाहत असतो. रिक्षावाला मात्र जाम ओरडतो, कारण रिक्षाच्या पुढून तो कट मारून गेलेला असतो. रिक्षावाल्याला बिचारायला काळजी वाटत असते की हे सगळं काय आहे, असं त्याला वाटत असतं. आणि मग हा दीपक असतो, हा पुढे जातो आणि पुढे जाऊन गाडी थांबवतो आणि तिथे त्याचा गोंधळ सुरू झालेला असतो. तो म्हणतो की नंदिनी, तुझं लग्न दुसरं कोणाशी झालेलं असलं तरीही मी तुला सोडणार नाही. तुला कसं वाटू शकतं की तुला मी सोडू शकेल, तू फक्त आणि माझी आहे, तू दुसरं कोणाची कधीच होऊ शकत नाही. म्हणजे या दीपकची एंट्री झालेली आहे आणि बिचारी नंदिनी मात्र खूपच कासावीस झालेली आहे, कारण हा दीपक पुन्हा आलेला आहे आणि नंदिनीला त्रास देत आहे. आता रिक्षाला ओव्हरटेक करून तिथे कट मारून त्याने तिला त्रास दिलेला आहे. त्याचबरोबर त्याचं हे जे वागणं आहे ते चुकीचं आहे. इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की पार्थ म्हणत असतो की मला फोन लावायचा आहे, जीवाला फोन लावायचा आहे, फोन द्या. तेव्हा मात्र आता काव्या काळजीत पडते. आता जीविकाला फोन लावते आणि मग पार्थ म्हणत असतो, काय झालं, लागला का फोन? तेव्हा ती सांगत असते की हो,
इकडे जीवा मात्र विचार करत असतो की ही काव्या मला सारखा सारखा का फोन करते, नक्की काय झालंय, म्हणजे ही कशासाठी फोन करते हे जीवाला कळत नसतं. शेवटी जीवा फोन उचलतो. इकडे काव्याच्या हातून फोन पार्थने घेतलेला असतो आणि पार्थ म्हणत असतो द्या इकडे, कारण त्याला जहागीरदार काकांचा नंबर हवा होता, ऑफिसमध्ये फोन करून कळवायचं होतं आणि म्हणूनच त्याने हा फोन घेतलेला असतो. आणि मग जीवाने इकडे फोन उचललेला असतो आणि जीवा मात्र ओरडायला सुरुवात करतो. जीवाचं असं म्हणणं असतं की आता किती वेळा सांगायचे, संपलंय ना आपल्यातलं सगळं, कशासाठी फोन, तुला किती वेळा सांगितले मला फोन करत जाऊ नकोस. या भाषेत तो ओरडून ओरडून बोलत असतो आणि इकडे पार्थला मात्र धक्का बसलेला असतो. पार्थ म्हणत असतो की हे सगळं काय आहे, आणि तो म्हणतो अरे जीवा कोणाशी बोलतोयस तू. आणि पार्थ रागारा इकडे जीवा मात्र रागारागात बोलत असतो. पार्थला आठवण करून देतो की तो कोणाशी बोलतो या गोष्टीची, आणि तेव्हा म्हणतो की दादा तू, आणि तो शांत होतो. आता इकडे काव्याला मात्र प्रश्न पडलेला असतो की जीवा काय काय बोलला असेल, कारण नेमकं पार्थने फोनचा स्पीकर ऑफ केलेला असतो आणि तो फोन त्याने हातात घेतलेला असतो. इकडे काव्या मात्र कासावीस होते, तिला कळायचं बंद होतं. आता जीवाने काय काय गोंधळ घातलाय, तो काय काय बोलून बसलाय, हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती मात्र टेन्शनमध्ये आलेली असते. ती म्हणत असते की आता काय झालं असेल, जीवाने नक्की काय सांगितलं असेल, असे प्रश्न तिला पडलेले असतात. आणि जीवा मात्र इकडे बोलतच असतो आणि पार्थलाही प्रश्न पडलेला आहे की जीवा नक्की कोणाला बोलतोय मग, म्हणजे जीवाचं हे बोलणं काय चालू आहे, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. इकडे काव्यालाही टेन्शन आलेलं आहे आणि त्याचबरोबर जीवा मात्र बोलून गेलेला आहे. आता जीवालाही टेन्शन आलेलं आहे. पार्थला नक्की काय समजलं असेल, पार्थनं नक्की त्यातलं काय ऐकलं असेल, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.